सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आज बसमधून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक DS स्वामी देखील उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून शासन स्तरावर कामांचा सातत्याने आढावा घेतला जातोय। याच एक भाग म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची तसेच तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी बस ते प्रवास करत ग्राउंड रिपोर्ट घेण्यास सुरुवात केली आहे। सामान्य भाविकांना ज्या मार्गाने त्र्यंबकेश्वरला जावे लागते त्याच मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पार्किंग, भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे। या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे। गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती। तसे पोलीस अधीक्षकांची व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, SP साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही। त्या कुणाची असेल, आमच्यावरही असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथून बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या